Hello friends, I am Prachi. Today's our topic is mathematical representation of vectors. So in this video, we see the various forms or methods of representing vector quantities. So in the last videos, we see the what is the phase, in phase, phase difference, lagging and leading concept. In Marathi, all the explanation we see in the last videos. So तर आज आपण बघणार आहे various methods of vectors, mathematical representation of vectors and their various methods. So first is symbolic notation, second is trigonometric form, third is exponential form, fourth is polar form. तर ह्या 4 मेथड आहेत मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर्सच्या. तर त्या आपण एक एक डिटेलमध्ये बघणार आहोत की काय आहे. तर फर्स्ट आहे सिम्बॉलिक नोटेशन. आपण याचा ओव्हरव्ह्यू लास्ट व्हिडिओमध्ये बघितला होता. आता आपण पूर्ण डिटेल बघणार आहे हे चारही मेथड. तर सिम्बॉलिक नोटेशन मीन्स अकॉर्डिंग टू दिस मेथड अ व्हेक्टर क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड algebraically in terms of its rectangular components. Hence, this form of representation is also known as rectangular or Cartesian form of notation or representation. तर सिम्बॉलिक नोटेशनलाच आपण काय म्हणायचं आहे, रेक्टँग्युलर फॉर्म किंवा मग कार्टेशियन फॉर्म. सिम्बॉलिक नोटेशनलाच रेक्टँग्युलर फॉर्म म्हणतात किंवा मग कार्टेशियन फॉर्म म्हणतात. आणि याला आपण रेक्टँग्युलर कंपोनंटमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे अल्जेब्रिकली. A vector can be specified in terms of its x component and y component. तर आपल्याला याला कशामध्ये एक्सप्रेस करायचं आहे तर x component आणि y component. तर इथे आपण एक्झाम्पलवरून समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल द व्हेक्टर ऑफ OE1 may be completely described by starting that its horizontal component is A1 and its vertical component is B1. तर इथे आपण घेतला आहे OE1. फर्स्ट व्हेक्टर घेतला आहे आपण OE1. दिस इज OE1 आणि याचे कोणते कंपोनंट आहेत तर हॉरिझॉन्टल A1 अँड व्हर्टिकल B1 मीन्स एक्स कंपोनंट इज A1 अँड वाय कंपोनंट इज B1. तर याचे एक्स कंपोनंट A1 आहे आणि B1 हा वाय कंपोनंट आहे मीन्स हॉरिझॉन्टल कंपोनंट अँड व्हर्टिकल कंपोनंट. तर हे एक झाला एक व्हेक्टर E1. त्यानंतर E1 आणि याला रिप्रेझेंट कसं करायचं किंवा एक्सप्रेस कसं करायचं सिम्बॉलिकली तर E1 इज इक्वल्स टू A1 प्लस JB1. कसं करायचं आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट प्लस B प्लस व्हर्टिकल कंपोनंट. सो E1 इज इक्वल्स टू A1 प्लस JB1. वी हॅव सिम्बॉल J नोन ॲज ऑपरेटर. तर J मीन्स काय आहे ऑपरेटर आहे. J कशाला रिप्रेझेंट करतो J मीन्स ऑपरेटर. आणि B1 जो हा कंपोनंट आहे हा कसा आहे परपेंडिक्युलर टू दी कंपोनंट A1. हा A1ला परपेंडिक्युलर आहे B1. हां त्यानंतर and that the two terms are not be treated like terms in any algebraic expression. The vector written in this way is said to be written in complex form. आणि यालाच आपण काय म्हणणार आहे जेव्हा आपण याला असं एक्सप्रेस करू तेव्हाच याला आपण काय म्हणणार आहे की कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आपण याला लिहिलेलं आहे. तर आपण इथे बघितलं आहे व्हेक्टर आहे आपला E1. त्यानंतर त्याचे कंपोनंट आहेत A1 आणि JB1. तर A1 हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे B1 हा व्हर्टिकल कंपोनंट आहे. त्यानंतर B1 हा A1ला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. A1 मीन्स एक्स कंपोनंट अँड B1 इज वाय कंपोनंट. नोट धिस A1 इज एक्स कंपोनंट अँड B1 इज वाय कंपोनंट. त्यानंतर A1 आणि B1 काय आहे तर A आहे रिअल कंपोनंट आणि B आहे इमॅजिनरी कंपोनंट. काय आहे A रिअल कंपोनंट अँड B इज इमॅजिनरी कंपोनंट. आणि त्यानंतर याला काय म्हणायचं आहे आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्म म्हणायचं आहे. का कारण याला कॉम्प्लेक्स फॉर्मच म्हणायचं आहे आणि जे हा आपला ऑपरेटर आहे जे हा ऑपरेटर आहे. तर A1 प्लस JB1. A1 इज एक्स कंपोनंट अँड B1 इज वाय कंपोनंट. A1 इज रिअल कंपोनंट अँड B1 इज इमॅजिनरी कंपोनंट. तर आता ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह काय आपण ते पण बघणार आहे. तर आपण एक्स कंपोनंटला आणि B कंपोनंटला काय म्हणणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर A1ला आपण म्हणणार आहे इन फेज कंपोनंट आणि B1ला म्हणणार आहे क्वाड्रेचर कंपोनंट. इथे दिसते आहे जर असे आपण हॉरिझॉन्टल लाईन काढली A1ची तर एक्स ॲक्सिसच्या इन फेज आहे. इन फेज म्हणजे त्याच्यासोबतच आहे त्याच्यावरच आहे म्हणजे काय आहे तो इन फेज कंपोनंट आहे. आणि B1 हा क्वाड्रेचर कंपोनंट आहे. हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं. A1 हा इन फेज कंपोनंट आणि B1 हा क्वाड्रेचर कंपोनंट. इथे जर आपण अशी लाईन एक हॉरिझॉन्टल लाईन काढली तर इथे काय होईल परपेंडिक्युलर होईल हा या A वरती. ड्रॉ ए लाईन A1 ऑन दी एक्स ॲक्सिस. सो तर हे झालं ओनली
व्हेक्टर E1. त्यानंतर जर आपण व्हेक्टर E2 जर घेतला तर काय होईल, इथे एक्स ॲक्सिस आहे आणि ही वाय ॲक्सिस आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट आहे, तर त्यामुळे काय आलेलं आहे, E1 इज इक्वल्स टू प्लस A1 प्लस JB1 मीन्स दोन्हीही कॉम्पोनंट कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत, कारण की ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आलेले आहेत. आणि जेव्हा आपला E2 हा येईल, E2 कुठे आहे तर सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. त्यामुळे काय होईल, ए कसा आहे, ए हा मायनस एक्स ॲक्सिसवर आहे, त्यामुळे काय होईल, तो -A2 होईल. बट B2 हा कुठे आहे तर वाय ॲक्सिसवर आहे, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे. त्यामुळे E2 इज इक्वल्स टू काय होईल, द व्हेक्टर OE2 और एक्सप्रेशन सिम्बॉलिकली ऑफ E2 इज इक्वल टू -A2 प्लस JB2. दिस इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर E2. का, कारण हा E2 सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. त्यानंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये जर आलो, आपल्याला व्हेक्टर E3 काढायचं आहे, तर काय होईल, थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्हीही काय असतील, मायनस मीन्स मायनस एक्स ॲक्सिस आणि मायनस वाय ॲक्सिस. थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही टर्म कशा येतील तर मायनस, मीन्स काय येईल, E3 इज इक्वल्स टू -A3 मायनस JB3. यामध्ये दोन्ही टर्म, दोन्ही कंपोनंट कसे असतील, मायनस. त्यानंतर फोर्थ कंपोनंट और फोर्थ व्हेक्टर, फोर्थ क्वाड्रंटमध्ये फोर्थ व्हेक्टर काढायचं आहे आपल्याला E4. दिस इज E4 काढायचं असेल तर काय होईल, फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय असते, एक्स ॲक्सिस कशी असते आणि वाय ॲक्सिस कशी असते, तर एक्स ॲक्सिस ही नेहमी फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असते आणि वाय ॲक्सिस ही निगेटिव्ह असते. तर इथे ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. दिस इज दी कंपोनंट ऑन एक्स ॲक्सिस. तर हियर A4 is positive and minus B4 is negative. So E4 is equal to mathematical expression or symbolic expression of vector E4 is equal to minus plus A4 minus JB4. This is the expression of vector E4. And this is the complex form. तर हा झाला रेक्टँग्युलर फॉर्म किंवा कार्टेशियन फॉर्म किंवा सिम्बॉलिक एक्सप्रेशन ऑफ व्हेक्टर. त्यानंतर सेकंड आहे, त्याआधी आपण बघून घेऊया इथे कसा केलेला आहे. मी जे सांगितलेलं आहे ते इथे दिलेलं आहे. इन मॅथमॅटिक्स A1 इज नोन ॲज रिअल कॉम्पोनंट अँड B1 इज ॲज इमॅजिनरी कॉम्पोनंट. मॅथमॅटिकली काय असतं की A1 याला रिअल कॉम्पोनंट असतो आणि B1 हा इमॅजिनरी कॉम्पोनंट असतो. बट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये काय असतं, दिस आर नोन ॲज इन फेज और ॲक्टिव्ह अँड क्वाड्रेचर और रिॲक्टिव्ह कंपोनंट रिस्पेक्टिव्हली. इन फेज का आहे मी ते सांगितलेलं आहे, कारण की एक्स ॲक्सिसला हा A1 कसा आहे तर इन फेज आहे आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲक्टिव्ह कंपोनंट म्हणणार आहे. आणि सेकंड जो आहे तो कसा आहे तर रिॲक्टिव्ह कंपोनंट किंवा क्वाड्रेचर कंपोनंट मी B1ला सांगितलं आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये याला B1ला काय म्हणायचं आहे, क्वाड्रेचर और रिॲक्टिव्ह कंपोनंट, आणि मॅथमॅटिक्समध्ये त्याला इमॅजिनरी कंपोनंट म्हणायचं आहे. सिमिलरली आपण सेकंड क्वाड्रंटसाठी सेकंड व्हेक्टरसाठी बघितलेलं आहे, E इज इक्वल्स टू -A2 प्लस JB2 अँड फॉर E3 इज इक्वल्स टू -A3 मायनस JB3 बिकॉज in third quadrant x axis is also negative and y axis is also negative. And in the fourth quadrant, when the cycle is complete, our angle is 360 degree, then in fourth quadrant vector E4 is equal to plus A4 minus JB4. The numerical values of vector E1 is square root of A square plus B square. Its angle with x axis is given by angle is theta इज इक्वल्स टू tan इनवर्स B1 बाय A1. तर हे कसं आलेलं आहे ते आपण बघणार आहे. आपण B1ला क्वाड्रेचर का म्हटलं आहे, कारण की तो शिफ्ट झालेला आहे 90 डिग्रीला, त्यामुळे आपण B1ला क्वाड्रेचर म्हटलेलं आहे. आणि याला इन फेज का म्हटलं आहे, कारण की तो एक्स ॲक्सिसवर इन फेज आहे. सो हा झाला रेक्टँग्युलर फॉर्म. सो तर आपण व्हेक्टर E1ला कसं रिप्रेझेंट केलं आहे, E1 इज इक्वल्स टू A1 प्लस JB1. आणि मॅग्नेट्यूड ऑफ E1 कसं लिहायचं आहे आपल्याला, मॅग्नेट्यूड ऑफ E1 व्हेक्टर E1 इज इक्वल्स टू मॅग्नेट्यूड ऑफ E1 असं आपल्याला लिहायचं आहे, मॅग्नेट्यूड ऑफ E1. आणि काय असेल ही मॅग्नेट्यूड ऑफ E1, तर E1 इज इक्वल्स टू अंडर रूट स्क्वेअर रूट इथे दिसते आहे. व्हॅल्यू ऑफ व्हेक्टर E1 इज स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. मीन्स हियर राईट E1 इज इक्वल्स टू इन स्क्वेअर रूट, आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये लिहायचं आहे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर.
in under square root a square plus b square. So this is the value of E1 or magnitude of E1. So the numerical value of vector E1 is square root of a square plus b square. स्क्वेअर रूट आपल्याला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये लिहायचं आहे a square plus b square. So the numerical value of vector E1 is square root of a square a1 square plus b1 square and its angle with x-axis is given by theta is equals to tan inverse b1 by a1. तर हा झाला आहे अँगल विथ एक्स ॲक्सिस. तर इथे आपण रेक्टँग्युलर फॉर्म काय आहे ते बघितलेलं आहे. त्यानंतर आहे कंजुगेट फॉर्म, कंजुगेट कॉम्प्लेक्स फॉर्म. त्यानंतर पोलर फॉर्म आहे, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म हे आपण आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सो टुडे थँक्यू. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. जर काही डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी ते डिफिकल्टी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल.